हिवाळा म्हटलं ना की मस्त भाज्यांची मेजवानी असते. बाजारात गेलं की कितीतरी प्रकारच्या खूप मस्त अशा भाज्या दिसतात. तर याच हिवाळ्यातल्या भाज्या वापरून आज आपण ढाबा स्टाईल मिक्स व्हेज करणार आहोत. मिक्स व्हेज करण्याची पद्धत सगळ्यांची वेगळी असू शकते. तर आज मी कुठल्या प्रकारे केलेली आहे हे मी इथे शेअर करत आहे. मी मिक्स व्हेज बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने करून बघितलेली आहे. तर आज जरा ढाबा स्टाईल आणि मस्त अशी चवीची भरपूर फ्लेवरफुल अशी ही ढाबा स्टाईल मिक्स व्हेज किंवा दिवाणी हंडी तुम्ही म्हणू शकता, मिक्स व्हेज हंडी, असे बरेच वेगवेगळे नावं असतात ना हॉटेल्समध्ये, त्या पद्धतीनेच केलेली आहे. आणि यासोबत कुठलेही पराठे खूप छान लागतात. आज मी मिल्क पराठा तयार केला आणि तो पण अप्रतिम जातो यासोबत. चला तर आजच्या आपल्या या मस्त अशा मिक्स व्हेज आणि हा मिल्क पराठाच्या रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो नमस्कार, मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची अगदी साधी सोपी तरीही अप्रतिम चवीची रेसिपी सुरू करूया. त्यासाठी एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घेऊन यामध्ये 1 चमचा जिरा घातला. जिरा चांगलं फुलले की यामध्ये कांदा, टोमॅटो, 5-6 काजू आणि मुठ्ठीभर एवढे मखाने भाजून घ्यायचे आहे. तर इथे कांदा मी 2 घेतलेला आहे, म्हणजे 2 कांदे आणि 1 मोठा टोमॅटो घेतला. जर मीडियम साईजचे असेल तर 2 घ्या. 2 टोमॅटो असे थोडे बारीक चिरले म्हणजे पटकन हे भाजले जातील. आणि आता याला आपण 2 मिनिटं छान परतवून घेऊ. 2 मिनिटानंतर यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातली. आलं लसूण आणि कोथिंबीर मी हे सोबत वाटलं होतं, तर ती पेस्ट घालून परत 1-2 मिनिटं परतवून घेऊ. इथे 2 मिनिटं परतवून झालेले आहे. कांदा आणि टोमॅटो थोडासा सॉफ्ट झालेला आहे. आता यामध्ये थोडं पाणी घालू. तर मी इथे पाव कप इतकं पाणी घालते. छान मिक्स करू आणि यावरती झाकण ठेवून परत 2 मिनिटं शिजवून घेऊ. म्हणजे कांदा टोमॅटो पटकन सॉफ्ट होईल, काजू पण चांगले सॉफ्ट होईल आणि जेव्हा आपण याला मिक्सरमध्ये बारीक करू तर हे व्यवस्थित बारीक होईल. तर इथे 2 मिनिटं वाफ काढून झाल्यानंतर तर हे बघा छान शिजलेलं आहे. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढू आणि याला थंड होऊ देऊ. ही जी कढई आहे ना यामध्येच मी थोडंसं पाणी घालून ते पाणी पण मी या प्लेटमध्ये काढून घेतलं आणि याला थंड होऊ देऊ. आता इथे तेवढ्या वेळामध्ये मी भाज्या कट करून घेतल्या, ज्यामध्ये बटाटा, फ्लावर, शिमला मिरची, फरसबी, गाजर, मटार, कांदा, टोमॅटो पण आहे आणि थोडेसे काजू घेतलेले आहे. आणि हे सगळं मोठं मोठं असे क्यूब्समध्ये कट करून घेतलेले आहे. आता याच कढईमध्ये मी 3 टेबलस्पून इतकं तेल घेतलं. तेल छान गरम झालं की यामध्ये थोडे खडे मसाले घालू, ज्यामध्ये 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, 2 वेलची आहे, हिरवी वेलची, त्यानंतर 10-12 मिरे, 2-3 लवंगा आणि 2 तमालपत्र घेतले आणि हे सगळं 1 मिनिट परतवून घेतलं. यामध्ये अर्धा चमचा जिरे पण घालू आणि जिरे चांगले फुलले की आता ज्या आपण भाज्या कट करून घेतलेल्या आहे त्यापैकी फ्लॉवर आणि बटाटा घालू, कारण फ्लॉवर आणि बटाटा शिजायला वेळ लागतो. तर इथे मी फ्लॉवर आणि बटाटा आधी घातला आणि यांना 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. सोबतच काजू पण घालून घेतले, म्हणजे ते पण व्यवस्थित यासोबत तळले जातील. सोबतच मी थोडंसं यामध्ये मीठ घातलं, म्हणजे वाफेने हे लवकर शिजेल आणि यावरती झाकण ठेवायचं, म्हणजे हे लवकर शिजतं. आणि झाकायच्या आधी मी फक्त 2-3 टेबलस्पून पाणी यामध्ये घातलं, म्हणजे बटाटा पण चांगला शिजला जाईल. तर इथे आपल्याला बटाटा आणि फ्लावर 70 ते 80% शिजवून घ्यायचं आहे. ॲटलिस्ट 70% शिजवून घ्यायचं, नाही तर मग बटाटा आणि फ्लावर पूर्ण भाजी होतपर्यंत कच्चा राहू शकतो, कारण बाकीच्या ज्या भाज्या आहे ना त्या शिजायला जास्त वेळ लागत नाही. तर इथे फ्लावर आणि बटाटा 5 ते 7 मिनिटं मी शिजवून घेतलं. त्यानंतर यामध्ये सगळ्या भाज्या घातल्या. शिमला मिरची, गाजर, मटार, कांदा, टोमॅटो हे सगळं सोबतच घातलं. फरसबी पण मी इथे घातलेली आहे, ती पण अशी कट करून घेतली आहे. थोडे छोटेच करायचे, खूप मोठे करायचे नाही, नाहीतर मग शिजली जात नाही. त्यानंतर मला थोडंसं तेल कमी वाटलं तर मी बाजूने याला तेल सोडलं. तर हे जे आहे ना ते शेंगदाणा तेल आहे आणि हे लाकडी घाण्याचं आहे, त्याच्यामुळे असं थोडंफार कच्चं राहिलं तरी पण काही हरकत नाही, पण पूर्ण शिजतपर्यंत हे तेल पण व्यवस्थित शिजलं जातं. तर आता हे आपण या सगळ्या भाज्या मस्त अशा शिजवून घेणार आहोत. पहिले 2-3 मिनिटं याला परतवून घेऊ कमी गॅसवर.
तर याला थोड्या वेळाने मी हलवत हलवत मीडियम गॅसवर, लो टू मीडियम गॅसवर छान परतवून घेतलं. आता यामध्ये मसाले घालू. तर यामध्ये अर्धा चमचा हळद घातली, 2 चमचे तिखट, 1.5 चमचा धणेजिरे पूड आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मिठामुळे काय होईल, या सगळ्या भाज्या पटकन शिजेल आणि आपण मोठ्या चिरल्या आहेत तर शिजायला थोडासा वेळ लागतो. म्हणूनच सुरुवातीला 2-3 मिनिटं याला छान परतवून घ्यायचं. त्याला असे तेलाचे मार्क्स येतात ना, ग्रिल मार्क्स सारखे थोडे डाग पडतात, तोपर्यंत भाजायचं, तोपर्यंत परतायचं, म्हणजे चव छान येते. तर आता हे सगळं घालून झालेलं आहे. मी इथे 1 चमचा किचन किंग मसाला पण घातला. जर तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर नाही घातला तरीही चालेल, किंवा तुमच्या घरातला कुठलाही गरम मसाला जो असेल ठेवणीतला तर तो घातला इथे. तर जर गरम मसाला घालत असाल घरातला तर तुम्ही अर्धा चमचाच घाला, कारण तो मसाला, आपला घरचा मसाला छान फ्लेवरफुल असतो. त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी घातली आणि आता हे छान मिक्स करून घेऊ. हे सगळं छान मिक्स करून याला आपल्याला झाकायचं आहे, पण आत्ता नाही झाकू. 1-2 मिनिटं आपण हे असंच छान परतवून घेऊ या तेलामध्ये आणि या सगळ्या मसाल्यामध्ये छान मिक्स करू आणि त्यानंतर याला झाकून घेऊ. तोपर्यंत इथे आपण जे कांदा टोमॅटो भाजून घेतलं होतं सुरुवातीला, ते बारीक करून घेऊ. तर हे मी 2 बॅचेसमध्ये बारीक करून घेतलं, छान बारीक पेस्ट तयार करायची. आणि आता ही पेस्ट तयार झालेली आहे, पण आपल्या ज्या भाज्या आहेत त्या थोड्याशा शिजायला वेळ लागणार आहे, 5-10 मिनिटं. तर तोपर्यंत इथे मी पराठ्याची तयारी करून घेते. तर आज आपण मिल्क पराठा करत आहोत. तर त्यासाठी मी इथे सध्या हे जे पीठ आहे ना, ते मी नेहमीच्या रेग्युलर पोळ्यांसाठी हेच पीठ वापरत आहे. आणि त्या दिवशी आपल्या लाईव्हला मी पावभाजी केली होती, तर त्यासाठी पाव पण घरीच तयार केले होते आणि ते पाव पण मी याच पिठाचे केले होते. तर हे जे पीठ आहे त्यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी आणि नाचणी घेतलेली आहे. ज्वारी, बाजरी आणि नाचणी 1-1 कप घेतली आणि गहू जे आहे ते 2 कप घेतले. म्हणजे असं प्रमाण तुम्ही ठेवा जेव्हा जास्त क्वांटिटीमध्ये कराल. तर हे जे प्रमाण आहे ते सोप्या पद्धतीने मी इथे सांगितलेलं आहे. तर ते मी दळून आणलं. त्यानंतर आता त्याच्यात चपात्या चालू आहे. तर तेच पीठ मी इथे घेतलं, जवळ अंदाजे घेतलेला आहे 1.5 कप वगैरे. त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आणि दुधाने हे भिजवलेलं आहे. सुरुवातीला थोडं दूध घातलं आणि मग नंतर थोडं पाणी घेऊन छान भिजवून घेतलं. जशी आपण नेहमीचं पराठ्याची पीठ मळतो, अगदी त्याच पद्धतीने मळून घेऊ. आणि आता तुम्ही बघू शकता इथे आपल्या भाज्या पण थोड्याशा शिजत आलेल्या आहे. तर 5-7 मिनिटं या भाज्या मी झाकून शिजवून घेतल्या. आता हा जो आपण वाटण किंवा मसाला तयार करून घेतला होता तो यामध्ये घालू आणि छान मिक्स करू आणि यावरती झाकण ठेवून परत 10 मिनिटं छान शिजवून घेऊ. जर खाली लागत असेल, करपत असेल खाली, तर थोडंसं पाणी पण यामध्ये घाला. तर अर्धा कप यामध्ये पाणी घालून याला छान मिक्स करून मस्त 10 मिनिटं शिजवून घेऊ. आता हे शिजतपर्यंत आपण पनीर भाजून घेऊ, कारण जरी मिक्स व्हेज असलं तरीही ढाबा स्टाईल म्हटल्यानंतर किंवा हॉटेलमध्ये थोडंफार तरी पनीर घातलं जातं. म्हणूनच आज पण यामध्ये आपण पण पनीर घालूया. आणि त्यासाठी मी 2 टेबलस्पून तूप घेतलं आणि यामध्ये 100 ग्राम इतकं पनीर असे क्यूब्स कट करून घेतले आणि ते आपण तळून घेऊ. तर हे बघा, याला पलटवून छान सगळीकडून मस्त असे मार्क्स येतपर्यंत, असा रंग येतपर्यंत हे पनीर भाजून घेऊ. त्यानंतर यामध्ये मी 3 मिरच्या अशा स्लिट करून घेतल्या, त्या घातल्या. सोबतच इथे थोडंसं मीठ, थोडं तिखट आणि थोडा गरम मसाला किंवा धणेजिरे पूड घाला. अर्धा चमचा मी इथे घातला आणि हे सगळं छान एकदा परतवून घेऊ. तर इथे या पनीरला पण छान टेस्ट यावी म्हणून हा मसाला इथे घालायचा. पनीरला छान चव येते. त्यानंतर आता हे जे पनीरचं तेल किंवा तूप आपण घेतलेलं आहे, इथे मी तूप घेतलेलं आहे, तुम्ही इथे तेल पण घेऊ शकता किंवा बटर पण घेऊ शकता, म्हणजे हे पनीर भाजण्यासाठी. आता हे मी इथे गॅस बंद केला आणि आता हे सगळं आपण या हंडीमध्ये घालून घेऊ किंवा या आपल्या भाजीमध्ये घालू. तर खूप अप्रतिम चव येते. हाच एक ट्विस्ट आहे जो आपल्या या भाजीला अजून रिच बनवतो आणि एक छान अशी चव आणतो. तर हे बघा, आपली भाजी पण इथे शिजलेली आहे. चांगले 10 मिनिटं मी हे शिजवून घेतलं. मध्ये मध्ये
त्याला परतवून घेतलेलं आहे, किंवा जर थोडीशी ड्राय झाली ना तर तुम्ही थोडं पाणी पण घालू शकता. आणि इथे मी या भाजीची कन्सिस्टन्सी अशी ठेवलेली आहे, तुम्हाला कितपत ओली पाहिजे, थोडीशी ग्रेव्हीवाली जरी केली ना तुम्ही तरीही चालणार आहे. मी आज थोडीशी ही ड्राय ठेवलेली आहे, खूप ड्राय नाही आहे पण थोडीशी ड्राय आहे. आणि तुम्हाला जर ग्रेव्ही करायची असेल तर अजून अर्धा कप पाणी तुम्ही यामध्ये वाढवू शकता. तर हे बघा मस्त चव लागते. आणि हो, यामध्ये मी थोडंसं दही पण घातलं, पण मी दही म्हणजे सांगायचं विसरले दही घातलेलं. तर पाव कप मी इथे दही घातला. दही थोडंसं फेटून घ्यायचं आणि यामध्ये घालायचं आणि मस्त मिक्स करायचं. तर हे बघा एकदम अप्रतिम चवीचं आपलं हे ढाबा स्टाईल मिक्स व्हेज तयार आहे. वरून मस्त कोथिंबीर घालू आणि सर्व करू. तर हे बघा याला थोडा वेळ झाकून ठेवल्यानंतर छान तेल सुटलं आहे ना, तर असंच छान भाजीला तेल सुटतं. तर आता आपली भाजी तयार आहे. भाजीला झाकून ठेवू आणि पराठा तयार करायला घेऊ. तर इथे असा मी स्क्वेअर शेपचा हा पराठा तयार केलेला आहे आणि तुपाने भाजायचा आहे. कसा केला चला तर बघूया. तर अशी पोळी लाटून घेतली, अशी छोटीशी लाटून यावरती तूप लावून घ्यायचं आहे. तुम्ही तूप, बटर किंवा तेल काहीही लावू शकता. त्यानंतर या पद्धतीने याला फोल्ड करायचं आणि जसं मी इथे दाखवत आहे अगदी त्या पद्धतीने तेल किंवा तूप लावायचं आणि मस्त लाटून घ्यायचं. लाटताना ह्याचा जो शेप आहे तो छान असा स्क्वेअरच ठेवायचा. दिसायला सुंदर दिसतं आणि मुलांना आवडतं म्हणून. नाहीतर मग तुम्ही गोल तेलाची चपाती किंवा तुपाने शेकलेले पराठे पण साधे करू शकता. तर हे बघा मस्त असं लाटून घेतलं आणि छान भाजून घेतलं आणि याच पद्धतीने मी सगळे पराठे करून घेतले. आता पराठे तर झाले आणि भाजी आपली तयारच आहे. आता आपण हे सर्व करू. सर्व करताना बाजूला मी काकडी सर्व केलेली आहे आणि ही अप्रतिम चवीची ढाबा स्टाईल मिक्स व्हेज. बघितलं ना किती सुंदर दिसत आहे. इतकी अप्रतिम झाली होती, खूप छान लागते. आणि हिवाळ्यात खूप छान छान भाज्या मिळतात. मस्त या भाज्या वापरून आपण हे मिक्स व्हेज तयार करू शकतो. तुमच्याकडे अशीच मिक्स व्हेज करतात किंवा तुमच्याकडे कोणत्या वेगळ्या पद्धतीने मिक्स व्हेज केलं जातं मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.